सर्वांना नमस्कार। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। विषय असा आहे की मनुस्मृतीच्या जमीनदार खोतांविरुद्ध कुळ कायद्याचे आंदोलन। मनुस्मृतीच्या जमीनदार खोतांविरुद्ध कुळ कायद्याचे आंदोलन असा विषय घेऊन आपण इथे आता बोलणार आहोत। बोलण्याचं कारण असं आहे की आता पूर्ण ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथले जे कुळ आहेत, जमीन कसणारे वहिवाटदार आहेत आणि गावठाणामध्ये राहणारे, कोळीवाड्यामध्ये राहणारे लोक आहेत, यांचे जमिनीचे मालकी अधिकार सरकार विकास प्रकल्पाच्या नावाने रद्द करू पाहते। मग ते मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई, ठाणे, रायगड या महानगरपालिका, त्यानंतर MMRD, सिडको, MIDC या सगळ्या संस्था लोकांची जी वहिवाट आहे किंवा कुळ म्हणून त्यांचे अधिकार आहेत हे संपवण्याच्या मार्गावर आहे। प्रशासन ही कुळांच्या मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, खास करून आगरी, कोळी, भंडारी यांच्या विरोधात आहे। आणि एकंदरीत सरकार जे आहे ते मनुवाद्यांचं सरकार आहे। भारतीय जनता पार्टी म्हणजे मनुस्मृतीचं सरकार आहे। आणि या लोकांनी राज्यामध्ये, देशामध्ये आणि प्रशासनामध्ये असा प्रचार चालवलेला आहे की कुळ कायदा संपला, कुळ कायदा रद्द झाला असा प्रचार चालवलेला आहे। आणि दुसरीकडे जे शेतकऱ्यांचं नेतृत्व आहे त्यांना कुळ कायद्याच्या आंदोलनाची, त्यातल्या तत्वज्ञानाची विस्मृती होत चालले, त्यामुळे ते लढताना कमी दिसतात। किंबहुना कुळांच्या केसेस, वहिवाटदारांच्या केसेस लढणारे वकीलच सापडत नाहीत, अशी कार्यकर्त्यांची स्थिती आहे। आणि म्हणून हा विषय मुद्दाम इथे वेगळ्या पद्धतीने मांडावा लागतोय। आपल्याला माहिती आहे की पंजाब आणि हरियाणामध्ये शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये क्रूर असे शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचा प्रयत्न झाला। आणि अशाच प्रकारची शेतकऱ्यांची आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहेत। परंतु हे शेतकऱ्यांचं आंदोलन नक्की कुणाविरुद्ध आहे हे स्पष्ट होत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार करणारे जे लोक आहेत ते मनुस्मृती समर्थक आहेत, मनुस्मृतीने ज्यांना सावकार जमीनदार बनवले असे आहेत। परंतु त्याच्या विरुद्ध लढणाऱ्यांची मानसिकता आहे, लढणाऱ्यांची नोंद आहे किंवा लढणाऱ्यांची संघटना आहे, ती कोणाची, ते लोक कोण आहेत याचे स्पष्टीकरण होत नसल्यामुळे हा लढा टिकत नाही। आणि म्हणून मनुस्मृतीच्या जमीनदार खोताविरुद्ध मागासवर्गीय कुळांचं आंदोलन असा हा विषय आहे। देशाच्या इतिहासात आपण पाहिलं तर देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा संविधानपूर्व काळात मनुस्मृतीचे समर्थकांचंच राज्य होतं। इंग्रज, पोर्तुगीज, मोगल हे सोडले तर देशांतर्गत जी हुकुमशाही आहे, जी विषमता आहे ती मनुस्मृतीने पेरलेली आहे। आणि याच्या विरुद्ध संघर्ष हा स्त्री शूद्रांचा संघर्ष आहे। परंतु याची मांडणी करण्याचा आत्मविश्वास शेतकरी नेतृत्वात नसल्यामुळे ही लढाई नव्या पिढीला समजत नाही। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने लढणाऱ्या राजकीय पक्षांना ही कुळ कायद्याचा जो इतिहास आहे तो समजला पाहिजे। किंबहुना कुळ कायद्यावर अनेक व्हिडिओ आपल्या इथे पाहायला मिळतात, यूट्यूबला पाहायला मिळतात। परंतु कुळ कायद्यासाठी आंदोलन कुठे झालं, कोणी केलं आणि ते नक्की कोणाचं होतं, म्हणजे मागासवर्गीयांचं होतं की उच्चवर्णीयांचं, उच्चवर्णीयांच्या विरोधात मागासवर्गीयांचं होतं, अशा प्रकारची स्पष्ट भूमिका कोणी घेत नाही। आणि म्हणून आता मागासवर्गीयांना सुद्धा जमीन हक्काचं आंदोलन आम्ही चालवलं होतं का अशा प्रकारचा विसर पडताना दिसतोय। आणि म्हणून मुद्दामून विषय जुना आहे, खोती विरुद्ध आंदोलनाचा आहे, पण तो नव्याने मांडण्याचा मी प्रयत्न करतो, कारण या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ऊर्जा मिळावी म्हणून। आत्ताच्या अलीकडे सिडको, नैना, MIDC, MMRD यांनी ज्या पद्धतीने जमीन लुटीचा कार्यक्रम चालवला आहे त्या कार्यक्रमात तरुण कार्यकर्त्यांना वैचारिक प्रेरणा मिळावी अशा उद्देश ठेवून मी हे इथे बोलत आहे। आणि म्हणून कुळ कायद्याचं आंदोलन झालं ते शूद्र, OBC, SC ST म्हणजे शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांचं आंदोलन होतं, हे पहिल्यांदाच मी स्पष्ट करतो। हा खोतांविरुद्ध, जमीनदारांविरुद्ध चाललेलं आंदोलन हे
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, महाराष्ट्रात ब्राह्मण, मराठा, वैश्य, मारवाडी या सावकारांविरुद्ध हे आंदोलन होतं. अर्थातच मनुस्मृतीने संपत्तीचे, धर्माचे, राजकीय सत्तेचे, आर्थिक सत्तेचे सगळे अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीयांना दिले होते आणि स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना ते नाकारले होते. अशी ही हजारो वर्षांची लढाई आपल्या भारतामध्ये चालू आहे आणि त्या लढाईचं मूर्त स्वरूप महाराष्ट्रात चरी शेतकरी संप जो रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातल्या चरी या गावात चालला, सलग 6 वर्ष तो चालला, त्याचा हा इतिहास आहे. हा इतिहास सुद्धा मी आता बोलतोय त्या पद्धतीने मांडला न गेल्यामुळे लढणाऱ्यांची दखल महाराष्ट्राने आणि देशाने घेतली नाही आणि म्हणून हा जो संप झालेला आहे तो संप शेतकऱ्यांनी 6 वर्षात जो संप केला त्यामध्ये शेतच पिकवली नाही, म्हणजे स्वतःच्या शेतात जी अन्नाची निर्मिती होती थांबवली. आता आपण आंदोलन करतो, एखाद दिवसाचं उपोषण असतो किंवा साखळी उपोषण असतं, पण सलग 6 वर्ष शेती न पिकवणं हा किती मोठा आत्मघात होता. त्यामध्ये जगायचं कसा, एवढं सगळं सहन करून ज्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं त्यांच्या त्यागाला आपण सगळ्यांनी नमस्कार केला पाहिजे. आणि म्हणून त्यामध्ये खूप लोकांची उपासमार झाली आणि 6 वर्ष त्या उपासमारीत सुद्धा शेतकरी ठाम राहिले, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे अशा प्रकारचं अहिंसक आंदोलन, हे आंदोलन साऱ्या जगाने दखल घ्यावं असं आहे. कारण आपल्याला माहीत आहे की सावकारांकडे राजकीय सत्ता, अर्थसत्ता, धर्मसत्ता सगळं आहे आणि दुसरीकडे लढणाऱ्या कुळांकडे याच्यातलं काहीच नाही. आणि तरीसुद्धा म्हणजे जसं आपल्याला माहीत आहे की अनेक वेळा युद्धामध्ये शत्रूच्या अन्नाची रसद तोडून युद्ध जिंकली जात, इथे लढणाऱ्या लोकांनी स्वतःच्याच अन्न साखळी तोडलेली आहे, शेती करणं बंद केलेलं आहे. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे हे रायगड जिल्ह्यातल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी, आदिवासी, SC ST शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी असं आंदोलन आहे. आणि म्हणून हे आंदोलन स्वतःची उपासमार करणारा असलं तरी चरी शेतकरी संप हा जमीनदार जातींविरुद्ध, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या विरुद्ध पुकारलेला हा संप अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आजच्या OBC आंदोलकांना सुद्धा या लढ्याची प्रेरणा घ्यायला हवी असं मला वाटतं. आणि महाराष्ट्रात आणि देशात अनेक महत्त्वाचे बदल आहेत या कायद्याने केलेले आहेत. म्हणजे आज देशामध्ये जमीनदारी संपवण्याचे जे विषय आहेत, आज महाराष्ट्रात मराठा समाजाचं जमीनदारीवर वर्चस्व आहे, ब्राह्मणांचं आहे आणि मारवाड्यांचं आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आलेल्या पेशवाईविरुद्ध जे आंदोलन झालं, मनुस्मृती विरुद्ध आंदोलन झालं, हे अत्यंत महत्त्वाचं आंदोलन आहे. आणि म्हणून मनुस्मृतीच्या विरोधात वैचारिक आंदोलनं झाली. चौदार तळ्याचं आंदोलन सुद्धा आमच्या हक्काचं असलं तरी मनुस्मृतीच्या विरोधकांविरुद्ध पुकारलेलं ते एक प्रकारचं युद्ध होतं. याच पद्धतीने चिरणे जंगल सत्याग्रह असेल, मनुस्मृती दहन असेल, या आंदोलनामध्ये आमच्या शेतकऱ्यांना, या देशातल्या शेतकऱ्यांना त्यांचा स्वतःचं राष्ट्र, स्वतःचा सातबारा देणारं हे आंदोलन आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्या सत्ताकारणात अनेक महत्त्वाचे बदल या आंदोलनाने केले, पण या आंदोलनाची दखल साहित्यिकांनी, विचारवंतांनी जशी घ्यायला पाहिजे तशी घेतली नाही. आणि हे आंदोलन मागासवर्गीयांच्या विजयाचं आंदोलन आहे. जसं भीमा कोरेगाव हे युद्ध मागासवर्गीयांच्या पराक्रमाचं, शौर्याचं प्रतीक आहे आणि उच्चवर्णीयांच्या विरोधातलं आहे, अशाच प्रकारचं हे आर्थिक आंदोलन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या आंदोलनाचं नेतृत्वसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. बऱ्याच लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना लाज वाटते, खास करून ओबीसी लोकांची मानसिकता आहे. परंतु इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे नेतृत्व केलं आहे, बाबासाहेबांचं जे नेतृत्व आहे ते देशातल्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक विषमतेविरुद्ध पुकारलेलं त्यांचं हे राष्ट्रीय आंदोलन आहे. आणि म्हणून मनुस्मृती विरुद्धचं आंदोलन अशा प्रकारची याची मांडणी मी इथे करतोय. आणि आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष जो स्थापन केला, त्या मजूर पक्षाची स्थापनासुद्धा या शेतकरी संपाच्या आंदोलनात झालेली आहे. त्याची बीजं इथे रुजलेली आहेत. इंग्रज सरकारला, त्या काळी इंग्रजांचं सरकार होतं, झुकवणाऱ्या या संपाचं नेतृत्व आगरी समाजाच्या नारायण नागू पाटील यांनी केलेलं आहे. आणि नारायण नागू पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घनिष्ठ मैत्री होती. नारायण नागू पाटील यांच्या घरी 20-25 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहत होते. आणि म्हणून
SC आणि ST आणि OBC हे सख्खे भाऊ आहेत, याची वैचारिक पायाभरणी कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. मनुस्मृतीविरुद्ध लढायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील म्हणजे OBC SC ST यांच्या नेतृत्वाचा आदर्श या आंदोलनाला आम्हाला दिलेला आहे. खोती विरोधातलं हे आंदोलन आहे, मोठ्या जमीनदारांच्या विरुद्ध आंदोलन आहे. पेशवाईनं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य बुडवल्यानंतर पेशवाईने जमीनदारी ही मनुस्मृतीचे जे समर्थक आहेत ते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडे दिली. खास करून पेशव्यांच्या ब्राह्मणांकडे जास्त ही आली आणि म्हणून ही पेशवाई संपवणं हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा ही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिली. आणि आगरी समाजासाठी अभिमानाचा विषय असा आहे की या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि नारायण नागू पाटील म्हणजे आगरी, कोळी, माळी, भंडारी, OBC हे समाज इथे एकत्र आहे. आज देशामध्ये एक प्रकारची हुकुमशाही आणि गुलामगिरी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना लढावं कसं हे समजत नाही. या लढ्यासाठी हा आदर्श या आंदोलनाने आम्हाला दिला. मागासवर्गीय कुळांचं शोषण उच्चवर्णीय ब्राह्मण आणि मराठा सावकार करत होते, वैश्य मारवाडी सावकार करत होते. ते शोषण इतकं भयानक होतं की त्या शोषणावर बोलायचं असेल तर असे 10 व्हिडिओ आपल्याला करावे लागतील. परंतु शोषण म्हणजे शोषण असतं, लुटमार असते आणि म्हणून याच्या खोलात जास्त न जाता थोडक्यात हा विषय कमी वेळात मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करता आला पाहिजे. आणि म्हणून हे जे सावकार होते, जमीनदार होते, यांना पेशवाईच्या काळात महसुली अधिकार दिले गेले होते, म्हणजे सारा जमा करण्याचे अधिकार दिले होते. पण हे ब्राह्मण सावकार मनुस्मृतीच्या विचारांनी पोचलेले होते आणि त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की हजारो वर्ष आम्ही इथल्या OBC SC ST यांचं शोषण करत आलोय, धर्माने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे आणि म्हणून ते शेत प्रत्यक्ष कसणाऱ्या कुळांना काहीच ठेवत नसत, म्हणजे सगळं अन्नधान्य शेतातून लुटून नेत आणि मग शेतकऱ्यांच्या मुलाला वर्षभर पुरेल एवढं सुद्धा धान्य इथे उरत नसे, राहत नसे आणि म्हणून खोत जमीन कसणाऱ्यांना जवळजवळ गुलाम समजत. आजही OBC SC ST यांना सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपली गुलामगिरी उघड केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली गुलामगिरी नष्ट केली, तर आमची मागची पिढी सावकारांची, ब्राह्मण खोत सावकारांची गुलाम होती हे वर्तमान काळातल्या आपल्या नव्या पिढ्या मानत नाहीत. आणि म्हणून जमीन कसणाऱ्या लोकांना ते गुलाम तर करत होते, पण दुसऱ्याची जमीन कसणारा हा जो कुळ आहे त्याचं शोषण ज्यांनी या पद्धतीने केलेलं आहे ते फार भयानक आहे. आणि म्हणून कबुलायत नावाचं एक ॲग्रीमेंट किंवा करार, 11 महिन्यांचा करार ते या जमीन कसणाऱ्या आगरी, कोळी, कराडी कुळांकडून लिहून घेत असत. आणि म्हणजे हा भाडेपट्टा होता. 1 एकरामागं खंडीभर भात खोत नेत असत. म्हणजे आज सुद्धा तुम्ही 1 एकरमध्ये खंडीभर भात पिकवायला गेलात तर ते अवघड आहे, तेवढं पिकत नाही. एखादी सुपीक जागा असेल, म्हणजे गाळ, म्हणजे नदीचा गाळ येणारा किंवा ओढ्याचा गाळ येणारी जागा असेल, सुपीक जागा असेल, म्हणजे ज्याला म्हणता येईल की गावाच्या जवळची, पण खाडी क्षेत्रातली जागा यामध्ये 1 एकरमध्ये खंडीभर भात होणं अवघड होतं. आणि असं जर खंडीभर भात शेतकऱ्यांनी पिकवून दिलं नाही तर पुढल्या वर्षी 1.5 पट भात हे सावकार शेतकऱ्याकडून वसूल करून घेत आहेत. आणि हे जर वसूल करता शेतकऱ्याने दिलं नाही तर शेतकऱ्यांच्या पूर्ण परिवारावर वर्षभराची गुलामगिरी लादत आणि गुलामासारखं त्या शेतकऱ्याला राबवून घेत. आणि म्हणून मनुस्मृती काय होती, मनुस्मृतीची गुलामगिरी काय होती, असे प्रश्न जी नवी पिढी विचारते त्यांनाही माहीत नाही. आणि आज कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी आपण नैनामध्ये आता जे चाललंय 60-40ने देणं चाललंय, कुठलाही कायदा नाही, काय नाही, जमिनीचा भाव नाही, 60% जमीन सिडकोची आणि 40% शेतकऱ्याची. हा जो अन्याय आहे तो अन्यायाची किंमत शेतकऱ्याला कळत नाही. 10 लाख गुंठा आला म्हणून ते विकून टाकतात. वाडवडिलांच्या जमिनी आम्हाला काय ईश्वरी कृपेने मिळाल्या नव्हत्या, तर आमच्या पूर्वजांनी संघर्ष करून मिळवल्या होत्या. याची आठवण नव्या पिढीला न सांगितल्यामुळे या जमिनी लोक विकत आहेत आणि ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या म्हणजे कुळांच्या शेतात जी काही भाजी लावायचा शेतकरी, म्हणजे वर्षभराचं भाताचं पीक झाल्यानंतर भाजी लावायचा, वाल लावायचा, चवळी लावायचा, तुरी लावायचा, हे सगळं पीक सुद्धा सावकाराचं आहे असं सावकार म्हणायचं.
झाडावर येणाऱ्या झाडाला लागणाऱ्या फळावर म्हणजे आंबा असेल, काजू असेल किंवा चिकू असेल, पेरू असेल किंवा नारळ असतील, सुपारी असेल, याच्यावर जी फळं लागत ती सुद्धा सावकाराची, अशा प्रकारचा एक अलिखित कायदा इथे होता. खोताची मालकी होती. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी शेतात कोंबड्या जरी पाळल्या, घरात जरी कोंबड्या पाळल्या, त्याच्यावर सुद्धा अधिकार हा सावकारांचा होता. आणि बोकड पाळला तर त्याच्यावर सुद्धा हे अधिकार सांगत. गाय असेल तर दुधावर अधिकार या सावकारांचा चालायचा. सामूहिक मालकीची गावकीची जमीन असली तरी त्याच्यावर सुद्धा हे सावकार आपला अधिकार गाजवत. आणि हे सावकार तुम्हाला माहित आहे, ब्राह्मण सावकार घोड्यावरून फिरत शेतात काम न करणाऱ्या शेतकऱ्याला चापकाने सुद्धा फोडून काढत, अशा अनेक कथा कोकणामध्ये ऐकायला मिळतात. आणि म्हणून स्वतःची खाजगी कामे सुद्धा हे सावकार कुळांकडून करून घेत. कुणबी समाज आणि मराठा समाज अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रात जरांगेंच्या आंदोलनात आली. जरांगे पाटील हे स्वतःला कुणबी म्हणायला लागले, परंतु कोकणातल्या मराठा सावकारांनी, ब्राह्मण सावकारांनी या कुणबी कुळांकडून घरातली कपडे भांडी सुद्धा धुवून घेतलेली आहेत. त्यांचं शोषण केलं आहे, त्यांना गुलाम म्हणून वागवले. अशी गुलामगिरी जरांगे पाटलांना किंवा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना माहीत नाही, परंतु ती कोकणात होती. आणि म्हणून मराठा आणि कुणबी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. जो भूमीहीन आहे, बेदखल कुळ आहे, तो कुणबी आहे, तो आगरी आहे, तो भंडारी आहे, तो कराडी आहे. आणि सावकार कुलांकडून आपली सगळी कामं करून घ्यायचे, म्हणजे घर सारवणं, स्वच्छ करणं आणि घराची सगळी कामं करून घेणं, भांडी कपडे सगळे करून घेत. म्हणजे ही एक वेगळ्या प्रकारची गुलामगिरी कोकणात होती. आणि गुलामगिरी संपवण्याचं काम या खोतीविरुद्ध आंदोलनाने केले. ही अक्षरशः मनुस्मृतीची गुलामगिरी होती. शूद्रांना कोणतेही अधिकार नाहीत असं मनुस्मृती सांगत होती आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना सर्वाधिकार देत होती. या मनुस्मृतीला संपवण्याचं काम, आर्थिकदृष्ट्या जी विषमता लादली होती ती संपवण्याचं काम खोतीविरोधी आंदोलनाने केले. त्यामुळे मनुस्मृती दहन जितकं महत्त्वाचं तितकं सावकारांच्या विरुद्ध आंदोलन महत्त्वाचं. आणि म्हणून एखाद्या वर्षी दुष्काळ आला, एखाद्या वर्षी पीक आलं नाही, तर शेतकऱ्यांना वेड बिगारी आणि गुलामगिरी लादण्याची प्रथा या सावकारांनी, कोकणातल्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सावकारांनी ठेवली होती. आणि म्हणून ही अमानवी पद्धत कोकणात सुरू होती. याच्याविषयी जेवढं लिखाण व्हायला पाहिजे तेवढं झालेलं नाही. जेवढे चित्रपट यायला पाहिजे, नाटकं यायला पाहिजे, ते आली नाही. आणि कोकणातलं हे एक राष्ट्रीय आंदोलन दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातले विचारवंत, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून झालेला आहे. आणि म्हणून हे खोतीविरुद्ध जे आंदोलन आहे ते कोकणातल्या खेड, रत्नागिरीपासून रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यामध्ये खोतांविरुद्ध सुरू झालं होतं. आणि मध्ये शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी असे छोटे मोठे संप केले. 1921 ते 1923 साली अशा शेतकऱ्यांचा संप सावकारांनी सत्तेच्या जोरावर मोडून काढला. आज ज्या सरकारची सत्ता आहे ते सुद्धा खोतांचं सरकार आहे. गोळवळकर गुरुजी हे कोकणातल्या गोळवळी गावचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक, की ज्यांनी बंच ऑफ थॉट्स लिहिलं, म्हणजे आधुनिक मनुस्मृती त्यांनी आपल्या विचारधानात लिहिली. आणि हे सुद्धा कोकणातले सावकार होते. आणि म्हणून कोकणामध्ये हे जे संप होते शेतकऱ्यांचे, छोटे मोठे गरिबांचे संप होते, हे सतत सावकार मोडून काढत. यासाठी कोकण प्रांत शेतकरी संघाची स्थापना इथल्या शेतकऱ्यांनी केली 1927ला. नारायण नागू पाटील यांनी त्यांची स्थापना केली. आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील यांनी केली. भाई अनंत चित्रे या एका CKP नेत्यांची त्यांना साथ होती. शेतकरी संघाचे ते सचिव होते. आणि या दोघांनी कोकणामध्ये सभांचा धडाका लावला होता. आणि म्हणूनच लोकांना जागृत करणारे हे दोन नेते आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असलेली वैचारिक साथ, यामुळे या दोन नेत्यांवर भाषणबंदी त्या काळच्या सरकारने टाकली होती. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांचे हस्तक हे ब्राह्मण क्षत्रिय होते, क्षत्रिय हे लोक होते, सावकार होते. आणि मनुस्मृती राबवण्यासाठी ते इंग्रजांची सुद्धा मदत घ्यायला मागे पुढे पाहत नव्हते. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये 25 डिसेंबर 1930ला शेतकरी परिषद पेण इथे, रायगड जिल्ह्यातल्या पेण येथे झाली. कुलाबा जिल्हा शेतकरी परिषद असं तिचं नाव होतं. आणि त्याचे नेतृत्व करत होते नारायण नागू पाटील आणि भाई अनंत चित्रे. या सभेत जे काही महत्त्वाचे ठराव झाले त्यामध्ये पुढच्या शेतकरी संपासाठी हे ठराव फार पूरक ठरले, किंवा
शेतकरी संपाची पार्श्वभूमी या ठरावाने घेतली आणि त्यामध्ये प्रमुख मागणी होती की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य उच्चवर्ण्यांची खोटी पद्धत जी ओबीसींवर गुलामगिरी लादणारी होती ती नष्ट झाली पाहिजे, हा पहिला ठराव होता. जमिनीची पूर्ण मालकी कसणाऱ्या कुळांची झाली पाहिजे, ओबीसी लोकांची, SC STची झाली पाहिजे, अशी मागणी होती. मक्ता होता किंवा जो व्याज होता, म्हणजे एखाद्या वर्षी शेतकऱ्यांनी मक्ता म्हणजे तो कर असायचा एक प्रकारचा, आणि जो व्याजदर होता की शेतीमध्ये एक खंडी एकरी भात देता नाही आलं तर 1.5 पट वसूल व्हायचं, त्या व्याजदर कमी झाला पाहिजे. अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या 28 मागण्यांचा ठराव त्या काळात घेण्यात आला. जो कबुलायत हा 11 महिन्याचं ॲग्रीमेंट होतं, त्या ॲग्रीमेंटसुद्धा त्यातल्या ॲग्रीमेंटचे जे किचकट कायदे होते, कुळांच्या विरोधातले होते, त्याचा नमुना बदलण्यात यावा अशा प्रकारे शेतकऱ्यांची मागणी होती. आणि यासाठी ह्या नंतर पुन्हा एकदा शेतकरी सभांचा धडाका कोकणामध्ये लावला. आता तुम्हाला सांगतो की कोकणातले शेतकरी हे सुद्धा धर्मबोळे होते. पेशवाई ब्राह्मणांचे ते वैचारिक दृष्टीनं, धार्मिक दृष्टीने गुलाम होते. त्यांना जागवणं अवघड होतं आणि या शोषणाविरुद्ध, धर्माविरुद्ध पेटवायचं असेल तर ती जे प्रबोधन आहे ते अत्यंत महत्त्वाचं होतं. आज हे प्रबोधन कोकणामध्ये थांबलेलं आहे आणि म्हणून कुलाबा जिल्ह्यातील तळा, माणगाव, पेण, रोहा येथे मोठमोठ्या सभा झाल्या. खोटी पद्धती विरोधी भावना लोकांच्या, शेतकऱ्यांच्या मनात पेरली गेली आणि 1933 साली ती ऐतिहासिक चरी संपात परिवर्तित झाली. म्हणजेच लोकांना आंदोलनासाठी, लढवण्यासाठी जागं करावं लागतं, प्रबोधन करावं लागतं आणि हे प्रबोधन ज्या नेतृत्वाला करता येतं त्यांची आंदोलनं यशस्वी होतात. आज मी हे जे बोलतोय ही पुढील आंदोलनाची जागृती आहे, प्रबोधन आहे. कारण आत्ता रायगड जिल्हा पूर्ण MMRDच्या ताब्यात देण्याची, किंवा आपल्याला माहीत आहे नैना हे विमानतळ प्रकल्पासाठी जमिनी घेण्याची तयारी शासनाने चालवली आहे. आत्तासुद्धा खोतांचं, मनुवाद्यांचं सरकार देशामध्ये आहे आणि म्हणून जोपर्यंत शेतकऱ्यांना आपण हे समजून सांगत नाही की ओबीसी म्हणजे शूद्र, ओबीसी म्हणजे गुलाम, आणि देवेंद्र फडणवीस असतील किंवा महाराष्ट्राचं सरकार असेल, ते देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथराव शिंदे असतील, हे ब्राह्मण क्षत्रियांचं सरकार आहे. तसं केंद्रात सुद्धा नरेंद्र मोदींचं सरकार, भाजपचं सरकार हे मनुवाद्यांचं सरकार आहे आणि ती एक आधुनिक सावकारी आहे. आणि म्हणून 1931 ते 1933 नारायण नागू पाटील आणि भाई अनंत कित्रे यांच्या सभांवर पुन्हा एकदा बंदी घालण्यात आली. अलिबाग बंदी घालण्यात आली आणि शेतकऱ्यांची सभा शेतकऱ्यांना सभा घेऊन चरी संपामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान 27 ऑगस्ट 1933ला भाई अनंत चित्रे आणि नारायण नागू पाटील यांच्याकडून करण्यात आलं. शेतीमध्ये पिकवलेल्या धान्याच्या उत्पादनाचा वाटा प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळत नसल्याने सगळ्या शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. आणि आज सुद्धा प्रश्न वेगळा नाही. आज काय शेतीचं उत्पन्न तसं काय राहिलं नाही. जमिनी सरकार घेतंय, त्यातल्या 60% जमिनी सरकारच्या आणि 40% शेतकऱ्यांचा असा वाद चालू आहे. याच्यासाठी लढायची वेळ आली. पण 1933 साली जे शेतकरी लढले त्याचा इतिहास जर समजून घेतला, संघर्ष करून आम्ही जमिनी मिळवल्यात, आता पुन्हा एकदा त्या जमिनी मिळवायच्या असेल तर संघर्षाला पर्याय नाही. कुळांनी जमीनदार खोतांच्या जमिनी पिकवण्यास नकार दिलेला आहे या संपामध्ये आणि खोतांचा दबाव झुगारून 1933 ते 1939 सलग 6 वर्ष हा संप चालला. अत्यंत भयानक अवस्था कुळांची झाली. त्यांची अक्षरशः ससे उलपट झाली. कांदे बटाटे विकून, जंगलातला लाकूड तोडा विकून कशी तरी गुजराण करावी लागली आणि फार संघर्षमय जीवन कुळांच्या वाट्याला आलं. आणि तरीसुद्धा हा संप चालू झाला. वृत्तपत्रे जी होती, ब्राह्मणी वृत्तपत्रे होती, मीडिया त्यांचाच होता. आज जसा आहे तसा त्यांचा मीडिया होता. कुलाबा समाचारने शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, कुळांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आपलं वृत्तपत्र असलं पाहिजे. आजही माझ्यासारखा कार्यकर्ता वृत्तपत्र काढू शकत नाही, परंतु सोशल मीडियावर, फेसबुकला बोलू शकतो.
हा जो आताचा काळ आहे हा आंदोलनासाठी अनुकूल आहे. आणि म्हणूनच नारायण नागू पाटील यांच्या लक्षात आलं की आपल्याला आपलं वृत्तपत्र असलं पाहिजे, आणि म्हणून 5 जुलै 1937ला कृषीवलची स्थापना करण्यात आली, जे आज कृषीवल दैनिक अलिबागमध्ये आहे. शेतकरी कामगार पक्षाचं ते मुखपत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1934 साली शेतकरी परिषदेचं नेतृत्व केलेलं आहे. आणि हे तुम्हाला मी मुद्दामून सांगतो, याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व या संपामुळे पुढे आलेलं आहे. आणि हे नेतृत्व एवढं मोठं झालेलं आहे की या नेतृत्वामुळे याच परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी मजूर परिषदेची स्थापना केली. म्हणजे मजूर पक्ष जो नावाचा पक्ष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्याची स्थापना शेतकरी संपाच्या काळात झाली. याच काळात शंकरराव मोरे यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापनेची बीजे रोवलेली आहेत. त्याला कारणसुद्धा हा शेतकरी संप आहे किंवा तरी शेतकरी संप आहे. आणि म्हणून आपल्याला ह्या दोन गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मजूर पक्ष असेल, याची स्थापना या संपामुळे झाली. एवढा मोठा ऐतिहासिक संप आहे. कुलाबा समाचार नावाचं एक ब्राह्मणी वृत्तपत्र त्यावेळी होतं, आणि यांनी एक त्यांच्या वृत्तपत्रात लेख छापला की सावकार तेवढा तुडवावा, म्हणजे सावकारांना तुडवावं असं म्हणणं या ओबीसी आगरी कोळी कुळांचा आहे, असा तो लेख होता. आणि ते खरं होतं, कारण एवढे अन्याय अत्याचार जर सावकार करत असतील तर शोषित शेतकऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध बंड करणं ही काळाची गरज होती. 25 ऑगस्ट 1935 रोजी कुळ आणि खोतांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा घडवून आणली, परंतु सावकार कुळांचं ऐकायला तयार नव्हते, कारण हा संस्कार मनुस्मृतीचा होता. आम्ही ओबीसी शूद्र शेतकऱ्यांचं आगरी कोळ्यांचं कशाला ऐकू, असं त्या काळातल्या सावकारांचं म्हणणं होतं. संप सुरूच राहिला आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक मांडणी केली. आपला स्वतंत्र मजूर पक्षाचे 14 आमदार त्यांचे निवडून आले होते, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धत बंद करण्याचं बिल तिथे मांडलेलं आहे, म्हणजे त्या काळच्या मुंबईच्या विधानसभेत मांडलेलं आहे. 17 सप्टेंबर 1939 रोजी मुंबई विधिमंडळात हे बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं. आजच्या चर्चेचा माझा मुख्य हेतू असा आहे की खोती विरुद्ध चळवळ ही चळवळ डावी आहे की आंबेडकरी आहे, हा मोठा प्रश्न आहे. तर हे खोती विरुद्ध बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं हे स्पष्ट दिसतंय. आमच्या ठाणे जिल्ह्यातल्या अनेक आगरी कोळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व खटकतं, कारण ते आगरी ओबीसी असले तरी त्यांच्या मनामध्ये आजही मनुस्मृती आहे. परंतु इतिहास हा इतिहास असतो. इतिहास स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळी, कराडी, भंडारी शेतकऱ्यांचं, कुणबी शेतकऱ्यांचं नेतृत्व कोकणात केलं आणि मनुस्मृतीची खोती पद्धत संपवली. आणि जे बिल आहे, कायद्याचं बिल आहे, हे बॅरिस्टर असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच मांडलं. सरकारला जाग आली. तत्कालीन महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. 6 वर्ष संप टिकला आणि कुळांना संरक्षण देण्याचा निर्णय पुढच्या काळात शेतकऱ्यांनी घेतला. 1939 साठी कुळांना अधिकार आणि संरक्षण देणारा मालकी हक्क देण्याचा मार्ग या आंदोलनाने मोकळा झाला. मग पुन्हा तुम्हाला माहीत आहे की कुळ कायद्यातल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, 1948चा कुळ कायदा असेल किंवा आपल्याला 1 एप्रिल 57ला आलेला कुळ कायदा असेल, या आंदोलनाची सगळी पायाभरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील, भाई अनंत चित्रे यांच्या आंदोलनाने केली. परंतु केंद्रामध्ये सत्ता ही इंदिरा गांधींची असल्यामुळे अनेक लोकांना असं वाटतं की माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी कायदा केला, परंतु या देशातले ब्राह्मण पंडित, ब्राह्मण सावकार, ब्राह्मण पुरोहित हे शोषण करणारे होते आणि शोषित होते ओबीसी, SC, ST. शोषितांच्या बाजूने कायदा करण्याचं काम कधीही ब्राह्मणांनी केलं नाही. आता सुद्धा संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, ही गोष्ट या ब्राह्मण विचारवंतांना खपत नाही. आणि म्हणून आत्ता मीडियामध्ये बातमी यायला लागले की ब्राह्मणांचा सुद्धा सहभाग या संविधान निर्मितीत होता. होय, होता ना. तुम्ही संविधानपूर्व काळात मनुस्मृतीचे शोषक म्हणून पुढे आणलेत आणि हे शोषण संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुळ कायदा करावा लागला. त्याच्यामुळे कुळ कायदा असेल, संविधान असेल, याच्या निर्मितीला खरं कारण मनुस्मृती लिहिणारे, मनुस्मृती राबवणारे ब्राह्मणच होते. आणि तुमचं हा काळाकुट्ट अंधार संपवण्यासाठी, संविधानाचा प्रकाश आणण्यासाठी अनेकांना आंदोलन करावं लागलं. मला अभिमान आहे आगरी असण्याचा, कोळी असण्याचा, भंडारी असणाऱ्याचा, कुणबी असण्याचा, कारण आमच्या पूर्वजांनी या जमिनी लढून मिळवलेल्या आहे. आमच्या जमिनी वडिलोपार्जित नाहीत आणि म्हणून जमिनींसाठी, एक एक गुंठ्यासाठी
संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. मी रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांना विनंती करेन की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असाल, भाजपचे असाल, काँग्रेसचे असाल, राष्ट्रवादीचे असाल, शिवसेनेचे असाल, पण तुम्हाला कोकणातल्या शेतकऱ्यांचा जो संघर्ष आहे, जो कुळ कायद्याचा संघर्ष आहे, हा निश्चितच विधानसभेत, लोकसभेत भाषण करण्यासाठी आदर्श आहे. समतेचा हा संघर्ष आहे आणि शेतकरी कामगार पक्षाला तर आज हा आपला वारसा आहे. हा वारसा पुढे न्यायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाई अनंत चित्रे, नारायण नागू पाटील यांचे फोटो आपल्या प्रत्येक पक्ष कार्यालयात लावून आताच्या तरुणांना हा लढा लढण्याचा संकल्प करावा लागेल अशी विनंती मी करतो. आपल्याला माहीत आहे 1948 साली कुळ कायदा अस्तित्वात आला. कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचे घर हे कुळ कायद्याचे ब्रीदवाक्य ठरले. राहील त्याचे घर हे आंदोलन मात्र आत्ता आम्हाला सुरू करावं लागतंय. ते अपूर्ण अवस्थेत आहे. सरकारने 2000 साली एक अधिसूचना काढून कसेल त्याची जमीन आणि उरलेला जो वाक्य होतं राहील त्याचं घर, राहील त्याचं घर, घराचा हक्क कुळ कायद्यात समावेश केलेला आहे. आणि म्हणून आज नैनामध्ये 5000 घरं तुटणार आहेत अशा प्रकारची बातमी नंदकुमार पाटील इथल्या एका आमच्या इंजिनियर मित्रांनी बाहेर काढलेली आहे. त्यामध्ये जे अनेक लोक लढतात, शेखर शेळके असतील, किरण पाटील असतील, नवी मुंबईत विकास पाटील असतील, हे लोक लढत आहेत. आता मुंबईतल्या गावठाणांचा, नवी मुंबईतल्या गावठाणांचा, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातल्या गावठाणांचा आणि घरांचा समावेशसुद्धा कुळ कायद्यात आहे. लढणाऱ्या वकिलांना हा संदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे. 1933 ते 2000 सालापर्यंत हा चाललेला संघर्ष 33 पासून सुरू झाला. जमिनी तर आता जवळजवळ संपवण्यात आल्या. उरलेली घरं आहेत, गावठाण आहे, ती वाचवण्याचा जो फायदा आपल्याला या 2000च्या अधिसूचनेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून शेतकरी संघर्षाचा देशातला पाया हा आगरी, कोळी, भंडारी, कुणबी, आदिवासी, SC ST या शेतकऱ्यांनी घातला. त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. हे सांगण्यासाठी नव्याने हा व्हिडिओ मी केलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, मनुस्मृतीच्या जमीनदार, खोत, सावकारांविरुद्ध, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या विरुद्ध समतेचा जो संघर्ष रायगड जिल्ह्यात झाला, समतेचा संघर्ष रायगड जिल्ह्यात झाला, त्याचं नेतृत्व आगरी, कोळी, कराडी, भंडारी, SC ST या लढाऊ समाजाने केलं आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मावळे आहेत, त्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांनी केलं आहे. त्यांना मी वंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.